समन्वय समितीच्या आजच्या बैठक पार पडलेली आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाली। रखडलेली महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय। निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार आहे। तरीही मतभेद न मिटल्यास फडणवीस शिंदेंकडे विषय मांडला जाईल। महायुतीतील स्थानिक मतभेदावरून सर्व नेत्यांना फडणवीसांच्या या सूचना पाहायला मिळतात। तर पुढील 15 दिवसांमध्ये महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची देखील माहिती मिळते। वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील। महायुती एकसंघ राहील। महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांना दिल्या आहेत। समन्वय समितीच्या आजच्या बैठक पार पडलेली आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाली। रखडलेली महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय। निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार आहे। तरीही मतभेद न मिटल्यास फडणवीस शिंदेंकडे विषय मांडला जाईल। महायुतीतील स्थानिक मतभेदावरून सर्व नेत्यांना फडणवीसांच्या या सूचना पाहायला मिळतात। तर पुढील 15 दिवसांमध्ये महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची देखील माहिती मिळते। वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील। महायुती एकसंघ राहील। महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांना दिल्या आहेत। तर जिल्हा परिषदेच्या शाळा महिनाभरामध्ये सुविधायुक्त करा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे निर्देश दिलेत। 8 दिवसात अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले। पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्ग खोल्यांच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्या असं देखील गोरेंनी म्हटलंय। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेंनी स्कूल ठीक करू मोहिमेनंतर जयकुमार गोरेंकडून शाळा सुधारण्यासाठी हे निर्देश देण्यात आले। आज अमरावतीमध्ये ज्या सरकारी शाळा आहेत, नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या आणि शासकीय शाळा आहेत, तिथे वेटिंग आहे। प्रायव्हेट शाळा बंद पडलेल्या आहेत। असं नाही की गव्हर्नमेंट शाळा त्या ठिकाणी उत्तम काम करत नाही आहे। आम्ही राज्यातले अनेक उदाहरण तुम्ही देऊ शकतो की राज्यामधल्या गव्हर्नमेंट शाळा ह्या फुल भरलेल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा रिकाम्या आहेत। त्यामुळे असं नाही आहे की एखाद्या शाळेमध्ये जर अडचण असेल तर त्या ठिकाणी ते सर्व तसंच चालू आहे। त्यामुळे आम्ही याच्यात सुधारतो आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी DPCचा पैसा 5% 10% पैसा शाळा या विषयाकरता राखीव ठेवलेला आहे, यातनं चांगल्या पद्धतीच्या शाळा तयार होतील।